सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. शारीरिक स्थिरता आहे त्या बैठकीमध्ये. स्थिर बसूया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. स्वस्थ शरीर. जाणीव श्वासाची. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. आंतरिक सजगता. शांत मन. प्रसन्न चेहरा. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तनं. आपली आपण मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. जाणीवपूर्वक क्रिया. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. साधनेसाठी लागणारी ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला आळस, मळगण, भीती ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. तीन मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार. ओ. ओ. ओ.
काही क्षण शांत. ओमच्या कंपनांची अनुभूती, आंतरिक सजगता वाढली आहे. साधनेसाठी शरीर मनाने स्थिर होत आहोत. आपली स्थिरता अजून पक्की करण्यासाठी चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून ओमच्या पुढे नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या जवळचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. सगळ्यांनी आपल्याला स्टँडिंग मध्ये यायचंय, उठून उभं राहायचंय. हाताचा सपोर्ट न घेता उठता येत. विश्रांती घ्या थोडा वेळ. थोडेसे पाय झटकून घ्यायचे. बराच वेळ आपण बसलो होतो 5 मिनिटं. करणार आहोत कटिचक्रासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. सुरू करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. उजवीकडे येताना डाव्या पायाची टाच, डावीकडे जाताना उजव्या पायाची टाच. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. करूया हिप रोटेशन. पावलामधलं अंतर तेवढंच ठेवायचंय, साधारण आपल्या शोल्डर एवढं. सुरू करूया. एकदा कमर उजवीकडे पुढे, डावीकडे मागे. क्लॉकवाईज रोटेशन. उजवीकडे पुढे, डावीकडे मागे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा करूया. एकदा कमर डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. 1 2 3 4 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची तिथल्या तिथेच. पावलांमधलं अंतर तेवढंच ठेवा. ठीक आहे. आता पुढची हालचाल थोडीशी डायनामिक असेल. साईडवर बेंडिंग घेणार आहोत. ठीक आहे. उजवा हात वर घ्यायचा, हलकसं डाव्या बाजूला झुकायचं. मग डावा हात वर घेऊन उजव्या बाजूला झुकायचं. साईडवर बेंडिंग. बरं, पायामधलं अंतर फक्त अर्ध्या फुटापर्यंत असावं, जास्त लांब न घेता. ठीक आहे. आणि स्ट्रेचिंग सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबायचंय. आता आपल्या हाताचा जो सपोर्ट आहे तो मागे आपल्या कमरेच्या इथे द्यायचा. तिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. आणि फक्त श्वास घेत घेत कमरेचा मला बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत मध्ये यायचं. ठीक आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त स्ट्रेच न करता कृती मात्र जरूर करा, कारण की बॅकवर्ड बेंडिंग ही पाठदुखीसाठी अतिशय लाभदायक ठरते. सुरू करूया. पावलामध्ये अंतर अर्ध्या फुटापेक्षा कमी असेल. सुरू करूया. श्वास घे, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत मध्ये, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे मध्यभागी. श्वास घेत मागे,
श्वास सोडत मध्ये. अजून एक राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्ये. हात खाली घेऊया आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून काही क्षण थांबूया. करूया हस्तपादासन. आपण इथे बॅकवर्ड बेंड घेतला, म्हणून एक हलकासा फॉरवर्ड बेंड घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. किंचितसं पावलामध्ये अंतर घ्या. आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एकदम स्ट्रेच करायचं श्वास घेताना आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढे जास्त झुकणं टाळा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले पावलांच्या बाजूला आपल्या हाताचे तळवे जात आहेत का बघा. जर तिथपर्यंत तळवे जात नसतील तर हात जमिनीकडे सैल सोडा किंवा आपल्या फिंगर टिप्स खाली जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. ठीक आहे. हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. डोळे बंद. शक्य असेल तर डोळे बंद किंवा डोळे उघडे ठेवा, कारण तिथे तोल जाण्याचा एक चान्स असतो. इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेताय, सोडताय. हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत सरळ आणि विश्राम. करूया ताडासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. बरं, आता आपल्याला मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचं आहे. सॉरी, आधीच सांगायला पाहिजे होतं. मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. आपण ताडासनामधून चालणार आहोत. नजर समोर ठेवा. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता टाचा वर उचला आणि आपल्या चवड्याच्या भागावर चाला. चवड्यांवर चालायचंय. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पुढे जा आणि तसेच मागे या. म्हणजे बस मागे या. आपल्याला टर्न न होता तसंच मागे यायचंय. हा, बरोबर. नंतर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. जास्तीत जास्त चवड्यांवर आपल्या पावलाच्या बोटांवर चालण्याचा प्रयत्न करा. हात जास्तीत जास्त स्ट्रेच सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आता साईडने चाल. साईडने चालायचं. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. बरोबर. एकदा डावीकडे. मध्ये या. मध्ये यायचंय. सावकाश टाचा खाली करा. मध्ये येऊन टाचा खाली. हात तसे धरतेत. आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती घ्या. संपूर्ण आलेला स्ट्रेच पावलापासून ते आपल्या हातापर्यंत तो अनुभव घेऊया. आता आपण चवड्यांवर चाललो होतो, बरोबर. आता टाचेवर चालायचंय. तर हात कमरेवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेवर ठेवा. पुन्हा मॅटच्या एका टोकाला यायचं. दोन्ही हात कमरेवर, मॅटच्या एका टोकाला या आणि टाचेवर चाला. टाचेवर चालायचंय. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. ज्यांना टाचदुखी किंवा काफ मसल्स दुखतात त्यांच्यासाठी हे उपचारात्मक आहे. टाचेवर चाल. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला आणि मग साईडने पण चालून घ्या. उजवीकडे डावीकडे अशा प्रकारे पण चालून घ्या. चवड्याचा भाग वर असणार आहे. हा आपला टाचेवर आपण चालतोय. बरोबर. आता मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबा. आता आपल्याला जो पावलाचा जो साईडचा भाग आहे ना, करंगळीच्या साईडचा भाग, त्याच्यावर चालायचंय. हा, म्हणजे तुमच्या अंगठ्याचा भाग वर येईल, करंगळीचा भाग खाली जमिनीवर येईल. हा, चालूया. एका टोकापासून दुसऱ्या टोकाला. आधी पुढे जायचं, तसंच रिवर्स मागे यायचं, मग उजवीकडे आणि डावीकडे असं चालून घ्यायचं. ज्याला टाचदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी किंवा पाय दुखतात
कॅल्शियमची कमी असते. तर अशा वेळेला ह्या छोट्या छोट्याशा कृती करायच्या. एकदा पुढे येऊन मागे या आणि मग साईडने पण चाला. की अंगठ्याकडची बाजू आपली वरती आहे, करंगळीकडची बाजू जमिनीवर आहे. बरोबर. हा, आता एका टोकाला आल्यानंतर थांबायचं. हा, पावलं आधी रिलॅक्स करा. आता अंगठ्याकडची बाजू खाली जमिनीवर आणि आपली करंगळी वरच्या बाजूला. अंगठ्याकडची बाजू खाली जमिनीवर आणि करंगळी वरच्या बाजूला. ठीक आहे, आता तशा प्रकारे चाला. पुन्हा मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालायचंय. तसंच मागे यायचं. आणि मग तसंच साईडने पण चालून घ्यायचं. अंगठ्याकडची बाजू आपली जमिनीवर. हा, बरोबर. कमरेवर हात यासाठी की आपला तोल नको जायला म्हणून. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचं. पावलं रिलॅक्स करायची, हात खाली घ्यायचे आणि विश्रांती घ्या. बघा, या संपूर्ण ज्या कृती केल्या त्याचा काही आपल्याला अगदी सटल लेवलवरती काही बदल जाणवतोय का, त्याची अनुभूती घेऊन घ्या. आज आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्कार आणि चंद्रनमस्कार दोन्ही करणार आहोत. तर चंद्रनमस्कार आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. नवीन साधकांनी बघून घ्या चंद्रनमस्कार कसे केले जातात. तर मॅटच्या एका टोकाला यायचं. साधारण आपल्या ज्या स्थिती आहेत त्या सूर्यनमस्कारा सारख्याच आहेत. फक्त 5वी आणि 9वी स्थिती इथे थोडीशी बदलते. सॉरी, 5वी नाही, चौथी स्थिती थोडीशी बदलते. तर बघून घ्या. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन. आपली चौथी जी स्थिती आहे ती इथे थोडीशी चेंज होती. म्हणजे आपण अश्वसंचलन करतो तिथे आपल्याला वीरासन करायचंय. उजवा पाय मागे घ्यायचा, दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि मागच्या मागे हलकासा स्ट्रेच. 4 वीरासन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि 9 पुन्हा वीरासन. पाय मागे पुढे घेऊन वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे 4 चंद्र नमस्कार करायचे आणि 4 सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार करूया. गायत्री मंत्र, ऊर्जेचा मंत्र. सुरुवात ऊर्जेपासून. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अंतत मिटलेले, चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. आपण जी काही साधना करतोय त्याचा आनंद आणि समाधान आपल्या शरीर आणि मनामध्ये. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय म्हणजे अश्वसंचलन. आपण सुरुवातीला सूर्यनमस्कार करतो. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम पुष्णे नमः. 1 2 3
4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12 लास्ट मूव. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. काही सेकंद थांबूया. श्वासाची गती वाढली असेल हलकीशी विश्रांती घ्या किंवा मुखधोती करा. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे कुठेही एक्झर्शन न करता आपल्याला सगळी आसनं करायची असतात. दोन श्वास थांबूया. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्या. करूया चंद्र नमस्कार आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे घेऊया, वीरासन. आपला पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. 4 वीरासन, 5 सावकाश हात खाली टेकवा, डावा पाय मागे घ्या, दंडासन. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. बरोबर. 10 दोन्ही हात खाली टेकवायचे, डावा पाय पुढे घ्यायचा, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे, वीरासन. 10 हस्त पादासन, सॉरी 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घेऊया, वीरासन. 10 सावकाश हात खाली, उजवा पाय पुढे, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी अजून 2 करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे, वीरासन. 5 दंडासन, सावकाशपणे डावा पाय मागे घ्यायचा, स्लॅन्टिंग पोझिशन. ओके. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता एक लास्ट करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, वीरासन. 5 दंडासन, उजवा पाय मागे घ्यायचा, स्लॅन्डिंग पोझिशन. ठीक आहे. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घेऊया, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन,
12 नमस्कार असतात. थांबायचं, विश्रांती, मुखधोती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये जाऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मानमध्ये सही सोडून रिलॅक्स. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल आपल्या उजव्या सीटच्या खाली. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. थोडस पुढे झुकून सावकाश पुन्हा मध्ये यायचं. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आपण जे सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार केले, त्यामुळे जी आपली वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती, शरीराचं तापमान, हे सगळं पूर्ववत होऊ दे. डोळे मिटून या स्थितीमध्ये काही सेकंद थांबूया. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. शरीर मन शांत करणारं. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. गुडघे मांड्या समोरनं जुळलेले असतील. मागे सीटचा भाग बरोबर दोन्ही टाचांच्या मध्ये असेल. हातांची ज्ञान मुद्रा आहे. आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा मणका नैसर्गिक सरळ. मान मध्यभागी, चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. ज्यांना पाठीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी आपले हात मांडीवर न ठेवता खाली जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखी किंवा पाठकण्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी हात आपले मांडीवर असतील. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. वाढलेली श्वासाची गती पूर्ववत होतीये, नॉर्मल होतीये, याची जाणीव. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा हा आपला प्रवास, त्याची अनुभूती. स्थूल म्हणजे आपलं शरीर आणि सूक्ष्म म्हणजे आपलं मन. चंद्र नमस्कार मध्ये आपण एक वीरासन पाहिलं. आता आपण पुन्हा एक हेच आसन बघणार आहोत, वीरासन, ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे. वॉरियर पोज असं याला म्हणतात. हठयोग प्रदीपिका या ग्रंथामध्ये या आसनाचा उल्लेख आलेला आहे. सोप्पा आहे, आपण एकत्रित करू शकतो. ठीक आहे, मी सांगते त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला समजेल. आता इथे काय करायचं, आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल सावकाश हे बघा असं डाव्या गुडघ्याच्या जवळ असं ठेवा. उजवा पाय जो आहे तो असा उभा फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ. ठीक आहे. हा, आता जो आपला डावं पाऊल जे आपल्या सीटच्या खाली आहे ना, डावं पाऊल जे सीटच्या खाली आहे ते सीटच्या हाल कसं बाहेर घ्या. डावं पाऊल. बऱ्याचदा आपण जी आसनं करतो ती स्त्रियांसाठी उपयुक्त असं आपलं असतं. तर हे जे आसन आहे हे खास करून पुरुषांसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे, थोडंसं डावं पाऊल बाहेर काढायचं. आपण उजवा पाय पुढे पुढे उभा केलाय. ठीक आहे. आता जो आपला उजवा हात आहे तो उजव्या हाताचं कोपर बघा असं उजव्या गुडघ्याला लावून आहे. आजीबाई बसतात ना त्याप्रमाणे हे बघा असं डावा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर. अशा प्रकारे आपल्याला बसायचंय. डावा हात डाव्या गुडघ्यावर, हाताचा तळवा गुडघ्याच्या वाटीवर. बरोबर. येस. आणि दुसरा हात आहे त्याचा तळवा आपल्या चेहऱ्यावर. अशा प्रकारे उजव्या हाताचा उजव्या हाताचा तळवा आपल्या चेहऱ्यावर. हा, बघा उजवा गुडघा आपण वर उचललाय. उजवा हात उजव्या गुडघ्यावर आहे. हाताचा कोपर जो आहे तो उजव्या गुडघ्यावर आहे. हा, आता बरोबर झालंय. हा, आणि डावा हात खाली घ्या. डावा हात खाली गुडघ्यावर. हा, व्हेरी गुड. आता डोळे मिटून थांबा. ज्यांना अँकल जॉईंट मध्ये त्रास होतोय त्यांनी आसन सोडून द्या. डोळे मिटून काही सेकंद थांबा.
बरं, आता इथे जाणीवपूर्वक आपला संपूर्ण ऍनसचा भाग एकदम रिलॅक्स करा. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन येतं. जाणीवपूर्वक रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे मिटून थांबायचे. उलट चाल करताना सावकाश हात खाली. उजवा पाय हाताच्या आधाराने सावकाश पाऊल उजव्या सीट खाली घ्या. सावकाश हाताच्या आधाराने. डावं पाऊल सुद्धा सीट खाली घ्या. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. ठीक आहे. आता डावा पाय आपल्याला उभा फोल्ड करायचा, उभा करायचा आहे. ठीक आहे. उजवं पाऊल जे सीट खाली आहे ते थोडंसं सीटच्या बाहेर घेऊन यायचंय. हाताच्या आधाराने. हाताच्या आधाराने. ठीक आहे. आता उजवा हात उजव्या गुडघ्यावर, डावा हात डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्यावर आणि हाताचा तळवा चेहऱ्यावर. येस, बरोबर. पुन्हा डोळे मिटून इथे काही सेकंद थांबूया. नॉर्मल श्वास चालू ठेवा. मगाशी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच पुन्हा एकदा फॉलो करायच्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. डोळे मिटलेले. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली. सावकाश. पाय पुन्हा फोल्ड करूया वज्रासनामध्ये. दोन्हीही पावलं सीटच्या खाली जातील आणि इथे थांबा. पुन्हा हातांची ज्ञानमुद्रा. डोळे मिटलेले. आता जे आपण आसन केलं, ज्याला वीरासन, वॉरियर पोज असं म्हणतात, याच्याने आपल्या कमरेचे स्नायू, त्याचबरोबर हिप जॉईंट्स, पाठीचा मणका, जे शेवटचं माकड हाड आहे आपल्या 33 मणक्यांमधलं, त्यांचं आरोग्य सुधार. श्वासाची जाणीव. करणार आहोत आपण मंडूकासन. आता हे सुद्धा थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आता बघा काय करायचंय. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाहीये वज्रासनामध्ये त्यांनी साधी मांडी घाला, हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. बघा मंडूकासन 2 प्रकारे केलं जातं. एक तर जे 2 पाव आपले गुडघे जुळलेले आहेत ते एकमेकांपासून असे लांब करू शकता तुम्ही. ठीक आहे. ही सोपी पद्धत आहे. गुडघे एकमेकांपासून लांब करणं ही सोपी पद्धत आहे. दुसरी पद्धत मध्ये काय होतं, गुडघे मांड्या जुळलेल्या ठेवायच्या आणि आपली जी पावलं आहेत, बघा ही जी पावलं सीटच्या खाली आहेत ती सीटच्या बाहेर अशा प्रकारे घेऊन घ्यायची. बघा पावलं सीटच्या बाहेर. 2 प्रकारे हे आसन केलं जातं. एक तर पावलं सीटच्या खाली किंवा दोन्हीही पावलं सीटच्या बाहेर. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे कृती करा. ठीक आहे. आसन सोडताना सावकाश हाताच्या आधाराने हाताचा सपोर्ट जमिनीवर देऊन पावलं सीटच्या आतमध्ये घ्यायची. ठीक आहे. मंडूकासन आपण करणार आहोत. ज्यांना जी सोपी वाटेल पद्धत त्याप्रमाणे करा. कुठेही ऍडव्हान्स करताना थोडीशी काळजी घ्यायची असते, आपली क्षमता ओळखायची. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे मांड्या लांब करा अशा प्रकारे, किंवा गुडघे मांड्या जवळ ठेवून पावलं आपल्या सीटच्या बाहेर घ्या. तुम्हाला जे सोपं वाटेल, जे सहज जमेल त्याप्रमाणे दोन्ही प्रकारे करू शकता. जे नेहमी प्रॅक्टिस करतात त्यांनी असं करायला एकदा ट्राय करा. ओव्हर ट्राय नको. ठीक आहे. आता मी फक्त गुडघे मांड्या जुळवून घेतलेल्या आहेत. आता पुढची कृती सगळ्यांनी एकत्रित करूया. बरं, जास्त अँकल जॉईंट्स वरती इथे खूप प्रेशर येतो, त्यामुळे आपली क्षमता असेल त्याचप्रमाणे करा. तुम्ही गुडघे मांड्या लांब केल्यात तरीही चालेल. खूप प्रेशर येतो आपल्या अँकल जॉईंट्स वरती. ठीक आहे. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच द्यायचा. तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. नजर समोर, पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी. येस. डोळे मिटून 2 श्वास थांबा. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करूया. डोळे उघडा.
आधी डावा हात खाली घ्या, मग उजवा हात खाली घ्या. ज्यांनी गुडघे मांड्या लांब केल्या त्यांनी जवळ घ्यायचे. ज्यांनी पावलं बाहेर काढले त्यांनी आधी हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या. सावकाश पावलं सीटच्या खाली घ्या. एक एक पाय सरळ करा वज्रासनामधला. उजवा पाय, डावा पाय, सावकाश. बराच वेळ आपण या स्थितीमध्ये बसलो होतो, त्यामुळे थोडीशी पावलांमध्ये आपल्या पायामध्ये हालचाल करा. सावकाश साधी मांडी घालायची. साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घ्या. श्वासाची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय. करूया फुल नेक रोटेशन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि 3 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. अगदी सावकाश 3 वेळेला. डोळे मिटून इकडे आणि मग डावीकडून अँटी क्लॉकवाईज. डावीकडे मागे, उजवीकडे पुढे 3 वेळा. डोळे मिटून सावकाश कृती. खांदे मात्र वर न उचलायचे नाही. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं. थांबायचं. मान सावकाश सरळ करायची. अवकाश डोळे उघडूया. एक एक पाय सरळ करूया आणि पाठीवर करून विश्रांती घेऊया. एका कुशीला वळायचं. पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण जे वज्रासनामध्ये जास्त वेळ बसलो होतो, जी काही आसनं केली त्याला एक कॉम्प्लिमेंट करणारं आसन करूया, जे विश्रांतीकारक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपण जसं बटरफ्लाय करतो ना त्याप्रमाणे दोन्ही पावलं जोडून घ्या. आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे. गुडघे आणि मांड्या जमिनीकडे सैल सोडा. खांदे रिलॅक्स करा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी असतील. आता श्वास घेत घेत जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. सुरुवात करूया. श्वास घेत घेत जोडलेल्या हातांचा स्पर्श हनुवटी, नाक आणि कपाळाला करत हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आपले गुडघे किंवा मांड्या हे जास्त जमिनीकडनं वरती उचलण्याचा प्रयत्न होतो, तर आपल्याला जाणीवपूर्वक हे जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. नकळत पाठीचा मणका सुद्धा वर उचलला जातो, तोही एकदम रिलॅक्स करा. जोडलेले हात खाली जमिनीवर टेकलेले असतील. डोळे मिटून घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेताय, सोडताय. याला देवी आसन असंही म्हणतात. स्त्रियांसाठी उपयुक्त. इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आपापल्या क्षमतेने आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. तुमची जाणीव पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा. श्वास घेताना पाठीचा मणका अजून वरच्या दिशेला सरकला जातोय, त्याच्यामध्ये एक हलकासा ताण येतोय, त्याची जाणीव. आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. जो आपला मणका ताणलेला होता तो हळूहळू बघा रिलीज होतो. तुम्ही शांतपणे जेव्हा श्वास सोडता तेव्हा प्रत्येक त्या मणक्यामध्ये होणारी हालचाल तुम्हाला जाणवते सूक्ष्म स्तरावरती. चेहरा शांत आहे. जोर श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आपला जो काही प्रेशर आलेला होता पायांच्या ठिकाणी तो सगळा रिलीज झालेला आहे. सावकाश उजव्या कुशीला वळायचंय. उजव्या कुशीला वळायचं. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडावर आपलं डोकं असेल.
ठीक आहे. आता उजव्या हाताचा स्टँड करायचा. उजव्या हाताचा स्टँड करा आणि त्याच्यावर आपलं डोकं ठेवा हाताच्या आधारावर. डावा हात समोर घ्या. डावा हात समोर आपल्या छातीपाशी असेल. ठीक आहे. आता उजवा पाय, सॉरी, वरती डावा पाय आहे, तो डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा, सरळ करायचा. पाय फोल्ड करायचा, गुडघा छातीजवळ येईल आणि मग सरळ करायचा. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. हा. आता हाच डावा पाय वर असलेला जास्तीत जास्त पुढे आणि मागे न्यायचा. एक, पुढे, मागे, बरोबर. अजून एकदा पुढे, मागे, येस. मध्ये येऊन थांबा. आता हाच डावा पाय श्वास घेत घेत वर घ्यायचा 90 डिग्री यथाशक्तीनं आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली घ्या. 3 वेळेला आपण ही कृती करणार. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत डावा पाय सावकाश वर, क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून, आणि श्वास सोडत सावकाश खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत घेत वर घ्या. आता इथे वर आलेला पाय त्याच्याने डाव्या हाताने आपलं पाऊल, अँकल, पोटरी किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. डाव्या हाताने हा तुमच्या गुडघ्याच्या मागे, मांडीच्या मागे किंवा पावलाची बोटं पकडता येतात का बघा आणि इथे थांबा. काही सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश. हात खाली, पाय खाली. अगदी सावकाश, नियंत्रित. उजवा हात सरळ करा आणि थोडा वेळ पाठीवर पडून विश्रांती घ्या. आता सगळ्यांनी डाव्या कुशीला लावायचंय. डावा हात आधी सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल, त्याच्यावर आपला दंड. अनंतासन याला म्हणतात. भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावर पडून विश्रांती घेतात त्याप्रमाणे. आता डाव्या हाताचा स्टँड करा. उजवा हात समोर ठेवा आपल्या छातीपाशी. वर असलेला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा, सरळ करायचा. 3 वेळेला. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ. आता 3 वेळेला हात उजवा पाय पुढे आणि मागे, जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 1, पुढे, मागे. 2, पुढे सावकाश, मागे. 3, मध्ये येऊन थांबा. पुन्हा पाय, पावलं, पाय आपल्याला ऍडजस्ट करून घ्या. आता वर असलेला उजवा पाय श्वास घेत घेत 90 डिग्री वर घ्यायचा. सावकाशपणे श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. आता श्वास घेत घेत वर आल्यानंतर उजव्या हाताने उजवं पाऊल तुमच्या गुडघ्याच्या मागे, पोटलीच्या मागे, अँकलच्या इथे किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. पाय मात्र आपला गुडघ्यातनं वरती सरळ असेल. यथाशक्ती प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. छान. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं छान दिसतंय. व्हेरी गुड. अवकाश उलटसाल करा. हात खाली, पाय खाली. नियंत्रित. धाडकन न आपटता सावकाश करा. उजवा हात, डावा हात आधी सरळ करा आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटलेले. दोन्हीही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडायचा आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहूया. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहूया. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आपण जे काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतं. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जातात. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव.
2 ते 3 श्वास या स्थितीमध्ये आपण थांबूया, विश्रांती घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचंय, डाव्या कुशीला, आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीला गेली. अगदी सावकाशपणे. बैठक स्थितीमध्ये येऊन विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. हाय ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी उपचारात्मक, आणि त्याचबरोबर थायरॉइड साठी सुद्धा उपचारात्मक. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी हेही जमत नसेल तर वज्रासन घातलं तरीही चालेल. हातांची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. काही सेकंद इथे स्थिर होऊया. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपण किती वेळ स्वस्थपणे कम्फर्टेबल बसू शकतो हे आधी आपलं आपण तपासा. गरज वाटत असेल तर पाय बदलू शकता. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. डोळे उघडायचे. एक श्वास सगळ्यांनी भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूला मागे मागची भिंत बघायची आहे. खांदे मात्र वर उचलायचे नाहीत. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपण मागे बघतोय. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करून घ्या. गळ्यावरती उजव्या बाजूने असलेला दाब, डाव्या बाजूने असलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. सेकंड राऊंड. श्वास सोडत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. डोळे अर्धत मिटून जाईल कंठाच्या ठिकाणी. गळ्यावर उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने आलेला दाब त्याची अनुभूती. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. छान. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान हलकीशी मागे जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात, तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावरती समोरून आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब त्याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता इकडे आपल्याला अजून एक कृती करायची आहे. डोळे उघडायचे, दातावर दात लावलेत, तो आता आपलं तोंड मोठा आ करायचं, तोंड उघडायचंय, मोठा आ करायचा आणि पुन्हा तोंड बंद करायचं. बरोबर. मोठा आ करा वरच्या वरच आणि तोंड मिटून घ्या. पुन्हा एकदा मोठा आ करा. जेव्हा मोठा आ करता तेव्हा चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात आणि तोंड मिटून घ्या. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत मान सावकाश मध्ये येईल. डोळे मिटलेले आहेत. काही सेकंद थांबा. पुढची कृती. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचंय. त्यांनी असंच स्वस्थ बसून राहायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. चेन लॉक पोझिशन. गळ्यावरती समोरून आलेला दाब, मागच्या बाजूने असलेला ताण त्याचा अनुभव घेऊया. आपल्याला फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल करायची आहे. पाठीचा मणका पुढे न झुकवता ही कृती. श्वास घेतो, सोडतो.
उलटचाल करताना श्वास घेत घेत मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. काही क्षण विश्रांती घ्या. आपण जी ब्रह्ममुद्रा केली, वेगवेगळ्या दिशेने आपण मानेच्या स्नायूंना, मानेच्या ग्रंथींना ताण दाब दिला. या सगळ्याची मनातल्या मनात मागोवा घेऊया. या सगळ्या कृतींचा मागोवा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. मन शांत करणारी, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त आहे ब्रह्ममुद्रा. डोळे मिटलेले तसेच ठेवून काही सेकंद थांबायचं. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. येतो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून म्हणतात करणार आहोत विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे अर्धत मिटलेले आहेतच. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूर. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूर. उजवी बंद. आणि डावीने संथरेचक. हे आपलं 1 आवर्तन पूर्ण झालं. पुढची 3 आवर्तन ही आपली आपण मनाने करणार आहोत सूचनेशिवाय. सुरुवात करायची आपली आपण मनाने 3 आवर्तन. आवर्तन झाली की तुमचा हात खाली घेईल. सुरू करा. आंतरिक सजगता. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन. करणार आहोत शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे. सुरुवातीला करूया शीतली प्राणायाम. ओठांची जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूर. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूर. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. शीतकारी प्राणायामाची 2 आवर्तन.
ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाने खूप दीर्घपूरक हवा आतमध्ये भरताना सिप अशा आवाजाची अनुभूती. तोंड बंद. नाकाने संथ थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण हिरड्यांच्या ठिकाणी. अजून एका वर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोवर दीर्घपूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेचक. शीतली शीतकारी प्राणायाम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय लाभदायक असे प्राणायाम आहेत. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये. साधी मांडी, वज्रासन, तुम्हाला जी स्थिती योग्य वाटेल, सहज जमणारी वाटेल त्या स्थितीमध्ये बसूया. हातांची ज्ञानमुद्रा आहे. पाठीचा कणा एका रेषेमध्ये समस्थितीमध्ये. मान मध्यभागी. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायचे. तिथे आलेला किंचितसा दाब, त्याची अनुभूती. तिथून सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची अनुभूती, प्राणस्पंदनांची अनुभूती. काही सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करा. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली आहेत. अंगठा, पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये आपण किंचितसा दाब आणलेला आहे. मन शांत एकाग्र होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरच्या केशरी रंगाच्या ओमचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेऊया. शरीराने स्थिर होऊया. अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. मनाने स्थिर होऊया. अकार ब्रह्म, उकार विष्णू, मकार महेश, उत्पत्ती स्थिती लय सर्वसमावेशक ओम, कालातीत विगुणातीत ओम आपल्या भूमध्यामध्ये दिसेल न दिसेल पण मनात ओम, ओम आणि ओम. करणार आहोत ओमचा पहिला उच्चार खणखणीत स्वरातला उच्च पटीतला. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि खणखणी स्वरातला पहिला उच्चार करा. हा खणखणी स्वरातला उच्चार आपल्या पेशींपर्यंत पोचलेला आहे. त्या सगळ्या जागृत झालेल्या आहेत. दुसरा उच्चार करूया मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात. एक श्वास यथाशक्ती भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. हळूहळू आपलं मन शांत होत चाललंय. आंतरिक सजगता वाढत चालली आहे. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत. करणार आहोत तिसरा उच्चार. अगदी हळू आवाजामध्ये आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हा तिसरा उच्चार करूया. एक श्वास भरून घेऊया.
आंतरिक सबलता, चौथा उपचार हा मानसिक, याला कोणतंही प्रमाण नाही. अगदी शरीराला मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाला आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा, देहानंदाकडून परमानंदाकडे नेणारा हा मानसिक उच्चार, याला कोणतेही प्रमाण नसेल. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओम म्हण. आंतरिक सजगता, प्राणस्पंदनांची अनुभूती, शरीर मनाने स्थिर झालेलं, शांत झालेलं. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आज शनिवार आहे, हनुमंताचा वार. आपल्या बंद डोळ्यांसमोर परम रामभक्त हनुमंताचं स्मरण, त्याच्यासारखी बुद्धी शक्ती आपल्यालाही प्राप्त होऊ दे, ही प्रार्थना आपण करूया. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये हा हनुमान आहे. त्या हनुमंताला आपण जागृत करूया. तीन मकार लावलेले ओंकार, एकाला बघा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीमध्ये स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही अनुकूल प्रतिकूल स्थितीमध्ये ते शांत आणि स्थिर राहणार आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे. माझं प्रत्येक काम मी प्रामाणिकपणे आणि कौशल्याने करत आहे. मला माझ्या कामामधून आनंद मिळत आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. एकजुटीने माझं हे कौटुंबिक स्वास्थ्य आनंदी आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे. मनोमन आपले आद्य गुरु, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. रामाचा परमभक्त श्री हनुमान त्यांचं स्मरण करूया आणि त्यांचा मंत्र करूया. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हनुमंतासारखी दास्य भक्ती, शक्ती, बुद्धी आपल्यालाही प्राप्त होऊ दे, ही प्रार्थना आपण करूया.
पाठ एकत्रित. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने गंभीरपणे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देऊया. समर्पण शरणागत भाव आणि आत्मविश्वासाने जेव्हा आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेचा सरळ, हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याचा स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या उघडे. हरिओम. जर कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल, काही सूचना असतील तर त्या कृपया सांगा. मी सगळ्यांना अनम्यूट केलेला आहे. मंडे टू फ्रायडे बॅक टू बॅक वर्ग असल्यामुळे आपल्याला कन्व्हर्सेशन घेता येत नाही. त्यामुळे जर कोणाला काही बोलायचं असेल किंवा काही सूचना असतील तर प्लीज सांगा. मी अनम्यूट मॅडम केलंय. हो मॅडम हो. नमस्कार. मी पुण्यावरून महावितरणचा स्टाफ शिवर्क बोलतोय. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम, योगामध्ये डिप्लोमा का डिग्री करायचं असेल तर त्या ऍडमिशन कसं असेल आणि त्याचं वयाची काय अट आहे का? ओके, काय करायचंय तुम्हाला? आपल्या योगाचा डिप्लोमा, योग डिप्लोमा साधना. करायचा म्हणजे टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा करायचा आहे तुम्हाला? हो, योगामध्ये हा. आपल्याकडं आता क्लास करताना खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव आला, तर ओके. आपणही करू आणि इतरांसाठी पण आपण मार्गदर्शक म्हणून राहता येईल यासाठी कोर्स करायचा मनोदय आहे. तर कसं करता येईल आणि कुठे करता येईल? ओके. तसंही आपण दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून 6 महिन्याचा टीचर ट्रेनिंगचा कोर्स चालू केलेला आहे. तर तुम्ही तोही करू शकता. आणि त्याचबरोबर काही गव्हर्नमेंट एक्झाम सुद्धा असतात, तर त्याही तुम्ही देऊ शकता. तर त्यांच्या वेगवेगळ्या लेवल्स असतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 अशा, ज्या गव्हर्नमेंटच्या असतात. आणि टीचर ट्रेनिंगचं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकारे टीचर ट्रेनिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री ही शिकवली जाते. पण जर तुम्ही गव्हर्नमेंटचं केलेलं उत्तम असेल. आणि अजून एक प्रश्न मॅडम, आपण आता योगासनं करत आहोत, पण हे हम्म. करताना आता म्हणजे आहारचं पथ्य किंवा काय कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे त्याचं जर पूरक आपल्याकडून मार्गदर्शन झालं तर मग दोन्ही गोष्टी समतोल राहील आणि अजून चांगलं समाधान आनंद वाढेल ना. हो. हा. तर आहार हा बघा, योगमध्ये जेव्हा आपण आहाराच्या बाबतीमध्ये बोलतो तेव्हा एक त्यांनी योगिक आहार सांगितलेला आहे. तसंही आहाराचा एक वेगळा, न्यूट्रिशनचा एक वेगळा डाएट असतो, कोर्स असतो. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या त्यांच्या क्रायटेरिया असतात. पण जर आपण योग साधनेच्या दृष्टीने बघायला गेलो तर तो आपण भगवद्गीतेतला फॉलो करतो, ज्याच्यामध्ये त्यांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक असे जे 3 प्रकारचे आहार सांगितले. तर त्याच्यामधला सात्विक आहार जो आहे, म्हणजे जो आपण जे घरी बनवलेलं अन्न किंवा सीझनल जे आपण फूड येतात ते, आणि वेळेमध्ये खाणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग साधना असं सांगते की गच्च भरून न खाता पोट, एक 1/4 जो भाग आहे तो आपला रिकामा ठेवावा जेवताना. असा ते त्यांचा जास्त फोकस असतो आहाराच्या बाबतीमध्ये. आणि जर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जर ही गोष्ट शिकायची असेल तर मग तुम्हाला डाएट किंवा न्यूट्रिशनचा जो कोर्स असतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅलरीज आणि सगळ्या गोष्टींचं त्यांनी एक स्पेसिफिक वर्णन किंवा काही घटक सांगितलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही तो करू शकता. पण ऍज अ योग म्हणून आपण भगवद्गीतेमधला किंवा काही ग्रंथांमध्ये जो मिता आहार सांगितलाय, जसं मी आता बोलले की 1/4 भाग हा नेहमी पोटाचा रिकामा ठेवावा. आणि आपण सात्विक जेवण जेवावं, जे आपण घरी बनवलेलं असतं, मसालेदार किंवा बाहेरचे अन्न न खाता घरचं जेवण जेवणं, याच्यावरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे. असं मी थँक्यू एक मॅडम. नोट आपल्या माझ्याकडे आहे आहार संबंधीची, मी आपल्या ग्रुपवरती शेअर करीन. ओके मॅडम, थँक्यू. आणि
टीचर ट्रेनिंगसाठी कुठल्याही वयाची अट नाही. जर तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला 12th पास असणं गरजेचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आपण करतो त्यावेळेला 12th पास असणं गरजेचं आहे. बाकी होऊ शकतं. आपण हे चालू केलेलं आहे दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून 6 महिन्याचा. मॅडम Yes. टेक्निकल फील्ड आहे आमचं. हम्म, ITI इन्स्टिट्यूट वगैरे केलेलं आहे आणि आता ग्रॅज्युएशन केलंय. तर मग हम्म. आता त्याचं काही म्हणजे आवश्यक त्याला गव्हर्नमेंट कोर्सला ते डॉक्युमेंट सादर करावं लागतील का? कुठे करायचं झालं तर म्हणजे पुण्यात आहे मी, तर पुणे युनिव्हर्सिटी वगैरे करता येईल का? किंवा तुमच्याकडे करायचं म्हणलं तर डॉक्युमेंट्स लागतीलच ना. डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट तुम्ही जर दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून करणार असाल तर तुम्हाला 10वी किंवा 12वीचं तरी सर्टिफिकेट द्यावं लागतं. म्हणजे ओरिजिनल नाही पण ऍटलिस्ट त्याची एक फोटोकॉपी द्यावी लागते असं. ओके. हम्म. फीचं स्ट्रक्चर सांगता का मॅडम? फक्त फीचं स्ट्रक्चर. कसलं फी फीचं फी स्ट्रक्चर? हां, फी स्ट्रक्चर. ओके. त्याची फी 12,000 आहे 6 महिन्याची. आपण जो डिप्लोमा कोर्स करतो तो टीचर ट्रेनिंगचा. हा. आणि त्याच्यामध्ये बरचस गोष्टी कव्हर होतात. आता आपली ही एक बॅच आता होत आली आहे पूर्ण. नवीन बॅच आपली जून पासून सुरू होणार आहे. जर तुम्ही मध्ये असाल तर तुम्हाला गाईड मिळेल किंवा तुम्ही मला पर्सनली करा कॉल. मी तुम्हाला सांगेन की काय असतं, कशा प्रकारे आपण हा कोर्स कंडक्ट करतो आणि पुढे तुम्हाला कसा फायदा होईल ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तुम्हाला ओके जेव्हा मॅडम, वेळ थँक्यू. तेव्हा पर्सनली मला कॉल करा, मी सांगेन तुम्हाला. थँक्यू मॅडम, थँक्यू. कोण कॅन्डिडेट का काय म्हणा. अजून कोणाला काही शंका, आपल्या वर्गाबद्दल काही सूचना असतील तर बोलू शकता. हरिओम. येस. माईक ऑन करून फक्त बोला हा प्लीज. सगळ्यांना दोन दिवसात हरिओम. ओके. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला किंवा नाही तर मग मीटिंग एंड करते. आपल्या वर्गासंबंधी काही सूचना असतील तर बोलू शकता. माईक. हॅलो, हा हा बोला सर. प्रथमेश बोलतोय मी. हो. मॅडम, आता मी नवीनच याच्या अगोदर कधी योगा केलेला नाहीये. हा. तर मग इंडिव्हिज्युअल अटेन्शन कसं की मी ते करतोय बरोबर का नाही हे कसं मला समजणार? मी त्या वेळेला तुम्हाला सांगते. जसं आता आपण विरासन जे केलं त्यावेळेला तुमच्या हाताची पोझिशन थोडीशी चेंज झालेली, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कसं करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही केलं म्हणून. मला मला सांगितलंय, मला कसं कळणार? तुम्हाला बोलले ना मी, म्हणजे आता लक्ष तर असतं. म्हणजे जर कुठे चेंज वाटलं तर आम्ही बोलतो. आणि कारण नवीन असताना नॉर्मली बघा, नॉर्मली जर तुमचं ठीक होत असेल ना तर मी काही बोलतच नाही. मग ते जसं कंटिन्यू आहे तसं चालू राहतं असं. आणि अगदीच तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे तुम्हाला स्वतःच जर निरीक्षण करायचं असेल तर आपण आपल्या ह्या सगळ्या वर्गाच्या लिंक सुद्धा पाठवतो आपल्या ग्रुपवरती. आता हा वर्ग जेव्हा कंप्लीट होईल या महिन्याचा तेव्हा तुम्हाला सगळ्या लिंक पाठवल्या जातील. तेव्हाही तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन करू शकता. त्याच्यामध्ये सगळेच दिसतात, म्हणजे तुम्ही पण दिसणार, सगळेच दिसणार. त्याच्यातून पण जर तुम्हाला असं काही वाटलं की आपल्यामध्ये अजून काही सुधारणा आवश्यक असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी सांगेन तुम्हाला त्या वेळेला. बाकी ओव्हरऑल तुम्ही जेव्हा करता तेव्हा सांगितलं जातं आणि जर काही नाहीच झालं तर मग मी पुन्हा एकदा सांगते. पण आजच्या याच्यामध्ये तुमचं झालं होतं व्यवस्थित म्हणून मग पुन्हा मी काही बोलले नाही असं. आणि मॅडम, बॅच कंटिन्यू केल्यानंतर टाइम हाच असेल का वेगळा असेल? कंटिन्यू करायचं असेल तर टायमिंग हाच असणार आहे. ठीक आहे. 6:50 ते 5:50. सॉरी 5:50 ते 6:50 उलट बोलली. टायमिंग हाच असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. हो. अजून कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता, अदरवाईज आपण थांबूया. हा. अनम्यूट बऱ्याच केलंय मी. येस. आहाराचं मॅडम पाठवा बरं का आज ग्रुपला. हो आहाराचं आठवणीने पाठवा, खूप बरं होईल. हो हो पाठवते. थँक्यू.
येस. अजून कोणी आहे का बोलणार? थांबूया की कोणी अजून आहे शंका? बघा, योग साधना जी आहे ना, ही 1 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये शिकणारी साधना नाहीये. कारण आम्ही 10 दिवसातून हा 10 दिवसातून तरी असा एखादा एक 10 मिनिटाचा सेशन घ्यायचा इंटरॅक्टिव्ह, म्हणजे काय चाललंय ह्याचं कळतच ना. म्हणजे रोज तर योगा असतोच, परंतु एखादा शनिवारी किंवा असं म्हणजे हम्म. 1 दिवसातून असा सेशन घेत जा हो, इंटरॅक्टिव्ह. नक्कीच. हो, म्हणून मी आज घेतला हा. मंडे टू फ्रायडे खरं बॅक टू बॅक असतात. येस. म्हणून तो थोडंसं पॉसिबल होत नाही. आणि हा वर्ग परत आपला पुढे लेंदी पण होतो, म्हणजे 1 तास तो नाहीच होत, अजून थोडीशी पुढे 10 मिनिटं माझी वाढतच असतात. म्हणून मग म्हटलं आज आपण थोडासा ठेवूया हा इंटरॅक्शन. आणि प्रत्येकाची हा पर्सनल इंटरॅक्टिव्ह, कुणाचे काय प्रॉब्लेम किंवा काय म्हणजे काय कुणाला सजेशन्स असतील असं प्रत्येकाची पर्सनली इंटरॅक्टिव्ह करून करत. हो, नक्कीच मी माझा हा प्रयत्न करीनच की असं एखादं सेशन घ्यायचं आठवड्यातून इंटरॅक्शनचा. तेवढेच सजेशन होते. ओके. येस, धन्यवाद. अजून कोणाचं काही असेल तर विचारू शकता. खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देत आहे आणि आनंद वाटतो. खूप मनापासून धन्यवाद. हो, धन्यवाद. आणि मी म्हणेन की ही साधना अशीच चालू ठेवा, फक्त 1 महिन्यापुरता. म्हणजे भले आपल्याला काही ऍडव्हान्स आसनं येतील न येतील, पण आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती महत्वाची आहे. मग आपल्याला हळूहळू त्याच्यामध्ये जे काय आहे प्रगती किंवा फ्लेक्झिबिलिटी तुम्ही जर, म्हणजे आता प्रत्येक जण आपापल्या उद्देशाने हा वर्ग जॉईन करतो. कुणाला काही व्याधी असतात, कुणाला डॉक्टर सजेस्ट करतात, असं. मग ते जर आपल्याला उद्देश जर आपला तो पूर्ण करायचा असेल तर कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. योग साधक म्हणजेच रेग्युलर, छोटीशी का होईना आसनं, पण ती रेग्युलर आपल्याला करता आली पाहिजेत आणि आपल्यातला बदल हा आपल्यालाच अनुभवता आला पाहिजे. हा जास्त महत्वाचा आहे. तर मग तुम्ही एक छान योग साधक होऊ शकता. फक्त शरीराने लवचिक असणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची छान आसनं करणं हाच फक्त योग नसून त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो केल्या, जसं आहार आहे किंवा आपल्या वागण्यातला बदल, किंवा आपण जेव्हा स्वतः थोडंसं ब्रीदिंग अवेअरनेस जेव्हा आपल्याला येतं, तेव्हा आपोआप आपले विचार सुद्धा तेवढेच कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते. म्हणजे जिथे कुठे आपण, समजा आपण एखादं रागीट असू किंवा एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही की आपण पटकन उत्तर देणार असू, तर त्याच्यामध्ये एक छान असा एक कंट्रोल येतो. आपण गोष्टी थोड्याशा विचाराने बोलायला सुरुवात करतो. पण हा सगळा बदल एका दिवसात किंवा 1 महिन्यापुरता लगेच होत नाही. तर तुम्हाला ती कंटिन्यू साधना ठेवावी लागते, तो अभ्यास सतत करावा लागतो. तरच आपल्यामधले हे बदल आपल्याला जाणवायला लागतात. हे मॅडम खरं आहे, बरोबर आहे. मी गेले 8-9 महिने करतोय, म्हणजे माझ्यातील बदल मला जाणवतो आहे. म्हणजे जेवढा रागीट होतो तेवढा शांत, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी आपण विचारानं करतो काय करायचं काय नाही. हा बदल केवळ फक्त 8-9 महिने कंटिन्युअसली केल्यामुळे मला जाणवतो आहे. तर चांगले परिणाम दिसत आहेत. बरोबर. हो. आणि एक आत्मविश्वास पाहिजे आपल्यावर मध्ये, की आपण जे करतोय त्याचा फायदा आपल्याला होणारच आहे. ती जर पॉझिटिव्हिटी असेल ना, तर मग नक्कीच आपल्याला बदल होतात. जर आपण मला हे केलं तर मला हे भेटेल का, असं जर आपण करत बसलो, तर मग ते तेवढे इफेक्ट नाही होत. म्हणजे एक कुठलीतरी एक शंका जर मनात ठेवून जर आपण एखादी गोष्ट करायला लागलो ना, तर मग आपण त्याच्यामध्ये चुका शोधत बसतो, असं मला तरी वाटतं. म्हणून जर मला करायचंय तर मी माझ्या प्रमाणे किंवा मला जसं जमणार त्याप्रमाणे करणार. आता काही असणं आपण ऍडव्हान्स घेतो, तर ती नाही जमत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. पण काहींना ते पाहिजे पण असतं, म्हणजे थोडंसं ऍडव्हान्स पाहिजे पण असतं. म्हणून करताना आपली क्षमता ओळखायची, ठीक आहे, आपण प्रयत्न मात्र जरूर करायचे. कधी ना कधीतरी आपल्याला हेही जमेल, हा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा प्रत्येक गोष्टीमध्ये. मग नक्कीच आपल्याला ऍटलिस्ट त्या योग साधनेच्या त्या मार्गावरती आपण एक एक पाऊल पुढे जाऊ शकतो. ओके. प्रथमेश सर, जर तुम्हाला अजून काही शंका वाटत असतील, म्हणजे तुमचं कसं होतंय किंवा काय होतंय, तर प्लीज तुम्ही मला पर्सनली विचारा, मी तुम्हाला सांगेन जर काही असेल अजून तुमचे डाऊट्स असतील तर. ठीक आहे. मॅडम,
एकच मॅडम, हा एकच अर्धा हा मिनिटं. मी कोर्स आपल्याकडे केलाय, त्याचं सर्टिफिकेट मला पाहिजे होतं. माझा मोबाईल तुम्हाला थोडा पाठवलं होतं ना, कारण की मी त्या हा. मॅडमला हो फोन केला होता आणि मी त्यांना बोलले होते की तुम्हाला पाठवा म्हणून. हो मॅडम, काय झालं, माझा जो मोबाईल आहे ना, त्याचा डिस्प्ले खराब झाला. तो पुन्हा काय झालं, तो घरच्या बाळामुळे तो पडला होता. आणि आता ते मी डाउनलोड करायचं आणि सर्टिफिकेट घ्यायचं विचारत होतं, पण ते राहून गेलं मॅडम. त्यामुळे पुन्हा विनंती जर मिळालं तर बरं होईल. ठीक आहे, मी आज त्यांना परत एकदा सांगते. मग आता हो तुम्ही घेतल्यानंतर ते डाउनलोड करून ठेवा. हो 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 मॅडम, हो हो. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हो. तस्तीबद्दल क्षमस्व मॅडम. हा हा, नो प्रॉब्लेम. मी सांगून ठेवते मॅडमला. ओके. ठीक आहे. चला मग थांबूया की अजून कोणी काय आहे बोलणार? येस, थांबूया मग. भेटूया सोमवारी सकाळी. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. हॅपी वीकेंड.